हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी फ्लावरची भाजी। आता इथे मी फुलगोबीचा एक मीडियम साईजचं मोठं फूल घेतलेलं आहे, त्याला असं मीडियम साईजमध्ये चॉप करून घेतलेलं आहे आणि हे चॉप केलेलं फ्लावर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये छान 10-5 मिनिट उकळून घ्यायचं आहे। मी सर्व त्यामध्ये कट केलेले फ्लावर टाकत आहे आणि इथे मी 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकणार आहे आणि छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट। आता उकळत आहे तोपर्यंत आपण साईडला 1 चम्मच धणे घ्यायचे आहेत, अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच सोप घ्यायची आहे। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत। हे छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून जाडसर त्याचं कूट होईल। आता इथे आपली फ्लावर छान उकळून तयार आहे। इथे आपली फ्लावर 80 ते 70% छान वाफवून झालेली आहे। आता ही मी त्या साईडला काढून घ्यायची आहे जेणेकरून ती एकदम सेपरेट होईल अशा पद्धतीने। आता याला आपण फोडणीची तयारी करूयात। एकदम छान इथे मऊ झालेली आहे, अगदी थोडंच कच्चेपणा आहे त्यामध्ये। आता एक पॅन घ्यायचा आहे, पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे ऑइल टाकत आहे। इथे मी मस्टर्ड ऑइल यूज केलेलं आहे, म्हणजे मोहरीचं तेल। त्यानंतर अर्धा टेबलस्पून मी यामध्ये मोहरी टाकत आहे। हे तेल मी छान गरम होऊ द्यायचे आपल्याला आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत। त्यामध्ये मी 2 मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि हे छान ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण कुटून घेतलेलं मिश्रण देखील त्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये आपण धने, जिरे आणि लसूण देखील घेतलेला होता, थोडीशी सोप। आता चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर लाल तिखट थोडंसं आवडीप्रमाणे। ॲक्च्युली हे मी टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे मी कमी स्पायसी बनवत आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं मी पाणी टाकत आहे जेणेकरून आपले मसाले त्यामध्ये जळणार नाहीत। आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मी थोडंसं दही टाकत आहे, त्याने खूप छान चव येते। हे घरचं आहे, ॲक्च्युली दही म्हणण्यापेक्षा फ्रेश वरची क्रीमच आहे, ती टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आहे। इथे अजिबात आंबट दही नाही, एकदम फ्रेश लावलेलं दही आहे, ते टाकायचं आहे। अगदी मी 1 चम्मचभर टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। वरून एक चॉप केलेलं टोमॅटो टाकायचं आहे मीडियम साईजचा आणि परत एक वेळेस आपण मिक्स करून घेऊयात। तर 1 ते 2 मिनिट याला आपण छान मऊ होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत। एकदम छान इथं आपली फ्लावरची भाजी बनवून तयार होणार आहे। आता यामध्ये आपण बॉईल केलेलं फ्लावर टाकणार आहोत। आता हे देखील आपण छान मिक्स करून घेऊयात। ही भाजी एकदम लवकर होते आणि चवीलाही खूप छान होते। तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, अगदी कमी वेळेमध्ये भाजी ही बनवून तयार होते। आता यानंतर मी याला 2 ते 3 मिनिटाची वाफ देणार आहे जेणेकरून आपली फ्लावर एकदम परफेक्ट कुक झालं पाहिजे। आता यावरून आपण एक अर्धा चम्मच मसाला टाकून घेऊया, हा गरम मसाला आहे, आणि थोडंसं चवीनुसार मीठ। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी मोकळी सुटसुटीत आणि चवीलाही खूप छान, पोळीबरोबर अशी भाकरीबरोबर तुम्ही कशाबरोबर ही भाजी खाऊ शकता। परत मी 1-2 मिनिटाची स्टीम देत आहे। इथे परफेक्ट आपली भाजी बनवून तयार आहे। मी आता एक सर्विंग डिशमध्ये काढून घेत आहे। इथे पहा, आपली भाजी एकदम परफेक्ट आणि अशी एकदम सुटसुटीत बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।